नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहे. तर मी त्यासाठी कारले हळद आणि मिठाच्या पाण्यात 5 मिनिटं टाकून दिलेले होते आणि पाणी चांगलं नितरवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी थोडंसं मीठ लावून दिलं यांना मध्ये. अशी कट करून घेतले मी. यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने कट केले सर्व. आता आपण यांना सुरुवातीला फ्राय करून घेऊ थोडे. 40-50% आपण त्यांना असं तेलामध्ये कलसून घ्यायचे. तर आपण गॅस सुरू करू. तर ते आपण याच्यासाठी कलसतोय त्याच्याने भाजी पण टेस्टी लागते आणि थोडस कडूपणा कमी होऊन जातो यांचा, कारल्यांचा. तसं मिठाचं पाणी आणि हळद मध्ये काढलेले मी त्यांना, त्याच्याने बी थोडासा कमी झाला कडूपणा. आणि आता पण तळल्याने त्याचा आणखी थोडा कमी होऊन जाईल कडूपणा. तर आपण त्यांना फ्राय करून घेऊ थोडे. तर तेल तापतंय तोपर्यंत मी साहित्य सांगते तुम्हाला. मी 2 मोठे कांदे कट केलेले, जेवढे बारीक होतील तेवढे एकदम बारीक कट करून घेतले मी असे. नंतर खोबऱ्याचं किस 4-5 चमचे, शेंगदाण्याचं कूट आहे 5-7 चमचे, नंतर चण्याचं बेसनचं पीठ हा 1 चमचा, नंतर टोमॅटो प्युरी दोन टमाटे मी असे क्रश करून घेतले, बारीक पेस्ट करून घेतली. नंतर थोडेसे खडे मसाले, जास्त नाही, थोडे थोडे टाकायचे. थोडस तमालपत्र, 2 मिरे आणि हे दालचिनीचा तुकडा छोटा, आणि थोडेसे मसाला वेलदोडा या 1 हा टाकला मी, थोडा कट केलाय त्याला, तर फ्लेवर रिलीज होईल मग कट केल्याने. नंतर थोडे सुके मसाले, चटणी पाऊण चमचा, थोडीशी अर्धा चमचाला बी कमी मसाला आहे. नंतर हळद आहे थोडी, पाव चमचा, जिऱ्याची पूड आहे ही, भाजलेल्या जिऱ्याची पूड, भाजलेल्या धण्याची पूड असं आहे, थोडस जिरं आणि लसूणची पेस्ट. बस एवढंच साहित्य लागणार आहे आपल्या भाजीला. तर हे पण भाजलेलं आहे मी, दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं. तर आपण एवढी तयारी झाली का मग पुढची भाजीला वेळ नाही लागत. तर आपण तेल तापलंय, आपण हे कारले टाकून देऊ. तर हे कट करूनच मी मिठाच्या पाण्यात टाकलेले होते. त्यानंतर थोडं पुन्हा मीठ लावून घेतलं मध्ये. आता हे 30-40% झालेले आहेत. आता हे काढून घेऊ आपण. आता हे थंड करायला ठेवून देऊ आपण एका बाजूला. आता कांदे तळून घेऊ आपण याच्यात. पहिले जिरं टाकू, गरज असेल तर तेल वाढवू आपण याच्यात. नंतर एक खडे मसाले टाकून द्यायचे. तुम्हाला मसाले टाकायचे असतील तर टाका, नाही तर नाही पण टाकले चालेल. मसाल्याची आवड असेल तर टाका, किंवा बिना मसाल्याची पण केली तरी चालेल.
आता एक कांदे तळून गेले छान. याच्यातले थोडे कांदे आपण पुढच्या फोडणीला याच्यातून काढून घेऊ थोडे. इकडे फोडणी देणार आहे आपण दुसऱ्याकडे. आता इथं आपण हे सगळे मसाले टाकून देऊ. लसूण टाकून देऊ आधी. नंतर हे चण्याचं पीठ इथं टाकून देऊ. एवढा चमचा भरून येते. चांगलं भाजून घ्यायचं थोडं. अर्धा मिनिट, 1 मिनिट फार. नंतर शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट असं सगळं टाकून द्यायचं. हे चटणी वगैरे सगळे टाकून द्यायचे मसाले. बस अर्धा मिनिट परतवून घ्यायचं यांना फक्त. अर्धा 1 मिनिट. आता गॅस बंद करून द्यायचा. आता हे थोडस थंड झालं का मग हे कारल्यात भरून द्यायचं. यात आपलं मीठ टाकायचं राहिलंय मसाल्यात. मिक्स करून घ्यायचं चांगलं. त्याच्यात भरून द्यायचं छान. जेवढे कारले असतील तेवढे भाग बनवून घ्यायचे असे, म्हणजे प्रत्येक कारल्यात समान मसाला चालला जातो. अशा पद्धतीने छान भरून द्यायचं. आता आपण या कढईमध्ये कांदे काढून घेतलेले होते थोडे तळलेले. मग पुढे आपल्याला ती प्रोसेस करावी नाही लागत. तळलेले डायरेक्ट कांदे. तर मी 1.5 पळी तेल वाढवलंय अजून. आणि याच्यात आता प्युरी टाकून द्यायची. आणि मसाला पण टाकून द्यायचा. चांगलं याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं त्याला छान. थोडं झाकण ठेवून द्यायचं. आता मध्ये मध्ये चाळत राहायचं त्याला. गॅस थोडासा मंद करून द्यायचा. थोडा हिंग टाकायचं राहिला टाकून देते. टाकला चालेल, नाही टाकला तरी चालेल. थोडं झाकून ठेवून द्यायचं याच्यावर अर्धा 1 मिनिट. ते छान तळला गेलाय मसाला. मऊ पण झालाय तो छान. आता आपण थोडं पाणी टाकू त्याच्यात.
सुकी ग्रेव्ही राहील त्याच्यामध्ये. आणि थोडस आता शिजायला टाकू. गरम पाणी टाकलंय मी. तुम्हाला जर याचे असे मोठे तुकडे वाटत असतील तर याचे असे 2 तुकडे पण करू शकता तुम्ही. आधी भरलेलंच राहू द्यायचं त्याला मसाला. नंतर असे तुकडे करता येतात आपल्याला, थोडे छोटे छोटे. अशा पद्धतीने पण करू शकता तुम्ही. आता गॅस बंद करून दिला मी. हे टाकून देऊ आता आपण कारले. आता आपण झाकण ठेवून देऊ मंद आच करून. 5-7 मिनिटात शिजून जातील ते. मधनं चाळत राहायचे त्यांना. त्यावेळेस मसाला चिटकून जातो खाली. कोथिंबीर टाकून द्यायची. तर मैत्रिणींना आपली भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. इतक्या प्रमाणात मी ग्रेव्ही ठेवलेली आहे. थोडेसे ओलसर आहेत ते फक्त. आणि आता छान शिजून गेलेले आहेत ते, बघू शकता. तर शिजवताना काळजी घ्यायची त्यांची, कारण की बिलकुल चिटकू चिटकू होतो तोपर्यंत मी उघडलं झाकण. तर मध्ये मध्ये चाळत राहायचं त्यांना, कारण ते शेंगदाण्याचं कूट आणि पीठ असतं ना आपण टाकलेलं तळलेलं, तर त्याच्यामुळे थोडस चिटकायची शक्यता असते. तेवढी काळजी घ्यायची शिजवताना. छान बनली भाजी. तर मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे अशी कारल्याची. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालाय. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू.